आता बघितलं मंडळाचा तो धमकी देता लोके बुवा. तिने जर असो गजर जर घेतला ना, यांनी जर वेळ काढला नाही तर मी ह्या बाजू गाडी आणि सामान घेणे म्हणजे काय लेवलचो बुवा असतात ते तो विचार करा. आणि तरी तुम्ही त्याला परत परत हे बोलावताच 3 वर्ष आज तो तीच रूपावली म्हणता या स्टेजवर होय ना. या माका तुम्ही सांगत नाही माका समजला. जो चिठ्ठी वाचत नाही तो समजला की गेल्या वर्षी हीच म्हटलं होतं बहुतेक. आठवत ना स्मरणशक्ती गेली आहे. कोरोना झालो ना त्याच्यात तुझी स्मरणशक्ती गेली. त्याच्या आधी तू टेस्ट करून तुम्ही असं काय इतकं बोलतो तरी तुम्ही असं मेलेल्यासारख्या काय ताट राहा मधलो बसून त्याला ताट होईल. मधलो जर पडलो तर बाजूतून चोपडी होता आपणच बनवायचं मधलो बसून दणदणीत हा शब्द दिसतो तू ना. फक्त 2 बाजूच्या अपरच्या बाजूची जरा बारीक वाटतात मधल्याची. या ठिकाणी अतिशय बुवा संदीप लोके बुवांपासून सुरुवात करूया मग वागदेकर. मी दोन्ही बुवांचं बोलणार सुरुवात करताना पण मी दोन्ही बुवांचं बोलूनच केलं. कारण माका माहिती होतं जर मी पेटवले नाही तर हे पेटण्यासारखे नाही. त्याच्यामुळे बुवा तुका जी बक्षीस मिळाली त्याच्यातले अर्धे पैसे माका देऊचेत लोके बुवा लक्षात ठेव. कारण मी जर तुका बोललं नसते तर तू एवढं बोललं नसतं. काय तो असं म्हणता तीच खासियत तुका भडकवूसाठी मी तो बोललो. त्याच्यात तू बोलल्यावर किती पैसे मिळाले रे. मग गेलो मंत्र म्हणून मंत्र येऊ म्हणून गेलो आणि सगळे लक्ष्मी फळफळली आणि माकाव मारून टाकला ना मंत्र म्हटलं. माझी लक्ष्मी फळफळत नाही असणार आता. आता परतच्या वेळी ठेवती तेव्हा जागाच ते घेऊ पाहिजे ना. त्याचा जागा माहिती होती वाटत. आणि मी मंडळाला बोललो होतो कुठचा बुवा कुठे बसवा म्हणजे ह्या बुवान तुमचा मंडळात सांगायचा खयचो बुवा खय बसवायचो. पैसे देणार तुम्ही येऊ तुमचा मंडळाचा बोललो डायरेक्ट. सावटपणा त्याच्या बुवाचे कोणी ह्या मागचा खरोखर डोक्यात जाता असलो भोगडावला असते मी तुमच्या मंडळाचा. पण तर राम जे आपलं तिथली बाजारपेठेत ते तुका माहिती आहे ना पोईची काय गर्दी होता ती. मग त्या पद्धतीत चल ना तू. काय काय बोलले त्याकडे माका माझ्या काय जर भरे पडले होय आबा काय बोललो. जर तुका लाज असली ना तर माका सोडून तिची 7 साला काढशी. चढवूचा विषय नाही चढवूचा नाही विषय. तुका सूर पण येत नाही असा बोलतो बुवा. जर भालचंद्र केळुसकर बुवा तू जर अभिमान असत तुका तर तू माका सोडून आज त्याचा चामडा काढशील. कारण तुका सूर येत नाही बोललो सूर येत नाही तुझा आवाज काय. अरे गुरूंचं नाव त्यांच्या काय खायच्या लेवल आणि त्यांच्या शिष्यात तू असं म्हणतो काय तुका सावधपणा कसली रे. आणि तू माका तुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलो एवढा तुका समजलं तरी लय झालं. म्हणजे मी खायच्या काळातलो माणूस त्यांना पचन गवडा नाही आहे. यांचा का विषय वेगळं मेंढीच्या कानात सांगता काय तर तुमच्या लक्षात तसं नंदीच्या कानात पहिल्यांदा जाऊन काय तर सांगायचा मला हे पाहिजे ते पाहिजे काय. तर बुवा माका तुझ्या आता प्रत्येकाची तू मग तुझी परिस्थिती सांगस. माझ्या परिस्थितीनुसार मी काय काय का पिवळा घालून दिलं पण तू दिसतच कसं आधी तू बघतो कसंच तू जात सगळे तिकडे. परवा काही त्या जाऊचच ना काय त्या रायगडात जाऊ तू कुठे त्यांना सांगा नको वॅक्सिन घेतले नाही म्हणून. पण नाही परत पिटाळला आणि ते विचार त्यांना सांग टार्गेट दाखव वॅक्सिनचं. हो स्पेशल बुवांची दादा तुका माहिती आहे कळी माझ्या दिवाळीचा
मी घेऊकच नाही. तुमचं काय नाही घेतलास तरी तसं काही विषय नाही. व्हॅक्सिनची तुमचं तशी काय त्या गरज नाही. रेग्युलर व्हॅक्सिन आपली ती चांगली त्याच्यापासून कोरोना होत नाही. जबरदस्त त्यामुळे ती व्हॅक्सिन होती. त्या व्हॅक्सिनच्या त्या भानगडीतच पडून त्याचाच गरज हा पण तो म्हणतो मी अजून घेऊक नाही. माका पहिलीला ती सांगते बुवांसाठी स्पेशल जरा माझ्या टाकल्यावर दिला ती नर्स तिथे येतात तर चोळला जरा गेली. तू काही घेणार स्पेशल जागा बुवांसाठी तुझी पण तू जातो व तुझी पण तू जातो तुझं काय जागाच नाही. तू झालेलो बांबडू तिथे नर्सचा प्रश्न पडत येतं मी काही टोचतो मधलं भारी दिसत ना तू पडवा नको ताट थंडीत वाटत नरम होता थंडीत ते म्हणतो म्हणून नाही म्हणतो तो थंडीचा परिणाम होता तुमचा जास्ती परिणाम आमच्या रोग आमचं पुढे होतं थंडी दोघांची होय ना त्यातले ते तू बोलवा ठीक आहे बुवा बराच काय बोललास बुवा फक्त ह्या बुवांकडचा घालून पाडून बोलत बाकी बोला ना त्यांचं पण त्याचा काहीच येत नाही म्हणून सांगितलं माझा इतक्या वाईट वाटलं म्हणजे त्याचा उगाच या ग्रामस्थांनी जो आणला नाही त्याचा 10,000 म्हणजे 5,000 तरी देऊन द्यायची त्याची लायकी घे ते शापच नाही सो ते आता माका बघूचा वागते बुवांचं तुमचा बघा तुमचा बोलले पहिल्यापासून नाही ना बोला तुमको फडाफड बोला होतो आता लय तर वाईट वाटलं बो चेष्टेन ना विषय आणि तुका काय तापड बुवा म्हटलं पहिल्या सुरुवातीक म्हटलं आणि त्याला पण ते हिंमत नाही पहिल्या सुरुवातीक बुवा म्हटलं तापड बुवा नंतर नवरा बायकोचं काय सांगतोस रे तू आमच्या भानगडीत पडून तू दुसरं पडलो की असं काय विषय असतो तुमच्यातली नवरोनी नवरे आमचं काय कोणाचं मारे ना आमचं काय करून तुम्ही नवरा बायको तुम्ही ठरवा कोण नवरीची मारा आमचं त्याच्याशिवाय काय घेणार देणार ना का पुजारी किती बोलतं ते तुमचं समजेल मी युट्यूब का या टाका या टाका आम्ही असे भिनारे वाद नाही हे पिंजरातले वाद पाळलेले वाद त्याचा खरे वाघ मी सांगितलं युट्यूब का टाका म्हणून पण त्याच्यावर मी काय तर उत्तर देऊ शकतो कारण आग लावता तुम्ही आणि विजवतो आम्ही होय कणकवली हो चालला वापरे हे काय एकदा इला होतात ना हो मिटिंग का तसं तुमचा तो संसार व्यवस्थित शेवटपर्यंत चालवा नांदा म्हणजे झाला आणि परत आमचा कामाला लावू नको म्हणजे कळकळीची विनंती करतात संसार सुखाचा होऊ दे तुमचा बाबांनी तशी नवरा बायको राव ह्याचा नेऊ नको मती जो हा नको मती तो इस्कट आवणार तुमचा संसार नाही तुमचा संसार इस्कट आवणार भारी गोवा बोललाच ना तुम्ही जबरदस्त बोलला नागफळा गणपतीफळ ते त्यांची कला ती त्यांनी सादर केलं नाही बरोबर तुमच्या जी पद्धत आहे तुम्ही सादर करा माझी जी काय पद्धत आहे त्या पद्धतीने मी चालले प्रत्येकात परमेश्वरात देणगी दिलेली आहे त्या पद्धतीने तो बुवा चाललो मग त्या बुवा पण मी सांगते की म्हाताऱ्याचा आवाज काढू नको त्या बुवा तो दुसरं बुवा कोण हा तो होय तिथं उल्लेखही करू होता नाही कारण तिघांची बारी आमची तुका तू माका बोल तू तिच्या काढलंच नाही तो तकडे निळू फुले तो काढीत नाही तर की कशाचा आवाज काढीत त्याचा तो काय तो बघून घेत तो सुद्धा बाराच्या भावात गेलो आताशी होय आता तसा वादळा निर्माण झालेला निळू फुलांचा आवाज म्हणजे भजन नव्हे समजलं ना तू गजर घेणार आहे त्याच्यासाठी स्पेशल त्या ह्या बुवांच्यात मी पण इलंय पण गजर म्हणते तो ऐका जरा बाकी जास्ती यांका काय बोलाकच नको गजर लिहिलंय तो फक्त ऐका तो बऱ्यापैकी लागू पडण्यासारखं तुम्ही पण ऐका पण मिळालेले मग बक्षीस माका दिला तरी चालेल ओके ओके तिथे मान हलवत नाही का येणं नाटकात हनुमंताची भूमिका दिली आणि असोच विषय झालो
जडीबुटी जडीबुटी शोधूच होतो म्हणजे काय काय का म्हणतो तो वर म्हणजे तेवढा त्या भाग दाखवतो होतो जडीबुटी शोधतो आणि नेमकं हनुमान केला नाही एका बरोबर दिसता ना जरा धबधबी आणि त्याला शेपूट पिपूट लावलं आणि सेम दिसा हनुमंत आणि नाटक चालू झाला आणि नाटकात काय केलं आणि हनुमंत केल्यानंतर वारदेकर बुवा कसं हुक लावला आणि पाठीकडच्या बाजून त्या हुकात एक दोरी घालून त्या स्टेजच्या 12 वर्णाची टाकला आणि ती दोरी धरून ठेवला आणि 7:45 वाजले म्हणजे त्यांनी जेव्हा येत तेव्हा वर्णाशीच वाढायची की म्हणजे कसं येणार असं त्यांनी ती आयडिया केलेली आणि ह्याच्या दोरी टाकला आणि तिकडनं विचारलं अरे हनुमंता कुठे आहे जडीबुटी तोपर्यंत त्यातल्या त्यात बरं होतो आणि तो 7:45 वाजता होतो त्यांनी जरा रोजच्यापेक्षा जेवण वाढवलं ना नाटकामधून म्हणतं जरा व्हायचं जास्ती घ्यावं आणि काय व्हायचं तर असं कुठे आहे जडीबुटी म्हणून मी त्या दोरी धरणार 7:45 वाजता दोरी सोडला आणि दाबकन खाली पडलो उपडी पडल्याबरोबर तिकडनं विचारत अरे हनुमंता कुठे आहे वागदेकर बुवा म्हणता अरे मरो तुझी जडीबुटी माझी मोडली म्हणता फुटी त्याचा बोलला पाहिजे कुठे येतात कोणी करून टाका त्याच्या कुठे एक हात घाला तो हात त्यामध्ये सुट्टी आज असा बोलायचं असा हवा ना आता आम्ही माझा सगळा पुजारी पोहोचा एकच ढाचा ठरवलेला आहे आणि तुझा आधी काय पाच जळलीस पहिल्यापासून एकच ढाचा अरे बदल कोरोनावर मारवा केलंस आता बदल काय झाला माहिती इगो म्हणजे ह्या लोकेबुवांचा सांगत नाही म्हणजे प्रत्येक माणसासाठी अभिमान होता नाही बुवा की माझ्यासारखं कोण नाही आणि तो जो इगो झालेलो आहे ना तो तुमच्या आडवं येतात बाकी तुम्ही ताकद नाही ती काय विषय नाही तो इगो आणि तो एकदा काहीतरी बाजारात जाऊन विकूक बसा कुत्र सुद्धा तुमचं घेणार नाही तो या सरळ सांगते ह्याच्यावर तुम्ही आता किती माका बोललास तरी माझा काय नाही फक्त एवढं जबरदस्त बोललो तुमचा मी काय बोललो तर शेवटी आपण देवगडवाले आहे ना आता कोण देवगडची इज्जत असली तर तू माका बोलशील मी तुला पाहिजे बोलू नाही या अभिमानाबद्दल जनरली सांगितलं मी म्हणजे होतो त्याला म्हणजे विकायला पाहिजे बाकी तुमचं काय ना तुमचा विषय झालो नाटकाचो कधी त्याच्या नाटकात भूमिका दिला नाही त्या लांबड्या तिने पण नाटकात तिने गवळणीची भूमिका केला नाही कारण स्त्री पात्र काही त्यांना मिळेल ना तिने जरा म्हणून उचलीचा आता जरा ही दाढी ठेवला ना नाही तर त्याचा बाकी काय केसांचा विषय नाही तो आमची कशी दाढी जरा पुरुष वाटतं की ना आम्ही मिशी असल्यानंतर तसं तो त्याचा मेकअप पिकअप लिपस्टिक लावल्यानंतर तो गवळणच दिसवायला लागलो आणि तमाशा होतो तमाशात गवळणीचा जमला गवळणीचा मेळा निघाल्या मथुरेला निघाल्या मथुरेच्या बागा निघाल्या मथुरेच्या बागा या गाण्याची येसल चालू असताना ही गवळण वाटते ना एका बाकी सगळं साडी चोळी घातली पण गवळण वाटते ना आणि एक गोष्ट कमी पडली आणि ती त्या डायरेक्टरच्या लक्षात येईल तो पटकन धावत गेलो पण त्याचं काय होतं तर वाटेत या उद्घाटन झालेलं होतं शाळेचा ते वलो नारळ फोडलेलो भेटतो आणि त्या वल्या नारळातून फोटो घेऊन तो इलोनी एका डावला नाही मग मात्र मी बरोबर दिसायला लागलो वल्या नारळाची आणि पुन्हा तर आपल्या गाण्याचं जमल्यावर गवळणीचा मेळा निघाल्या मथुरेला चालू गाणं वाजव
त्यात एका काय होत जातं एकदम चौताळलो सध्या गौरवांचा मेला. आणि एक गोष्टी काढल्याची फेकला ती एका भाताऱ्याच्या टाकल्या जाऊन तो वाळबार लागलो ए म्हणता तुझ्या डोक्यात फिरला का मेल्या वरती मारलं माझा टाकला फोडलं मग त्या रागात काढलं. मग त्याचा तू अरे तुझं झाला काय म्हणता तू गवळण तू असं पिसाळलं तुझ्या अरे मरो म्हणता तुमची गवळण मेल्यान कुणी म्हणतं बोलले वरल्या नारळाची करते तू मुगळे होणार म्हणता मुंगळ्याने माझा खाला नाही आधी म्हणतं माझी साडी सोडा. ओके नाटकाचे विषय लोकांनी सांगितले ह्या कसा वाटता जर बोलले तर सगळं तू साधारण विसरून गेलंस ना तसं तुमचे नाही ते फटके देत बसतात फटके देत बसतात लय माती खातात मधी मध्ये जर असं काहीतरी थोडा विसरायला होतात होय ना. तुमचं काय विषय नाही म्हटल्यानंतर बाबा भीती वाटतात तुमचं का असाच विषय आणखी आलापाचा बुवानी सांगितलं आणि का मात्र खरा फक्त तर टाळ्या बिळ्यात हात घालतोस तुम्ही कधी थोडी तो सकाळी तोंड धुताना घालतो तुला माहिती आहे पण तुमचा आलाप मात्र हाव 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 करता माहिती नाही. फक्त तो आलाप जरा जबरदस्त वाटलो प्रॅक्टिस माकाऊ कोणीची लागणार म्हटलं एका थंडी किती वाटली की नाही थंडी पडली आहे पहिल्याच बरोबर हाव हाव माम माम करतो म्हटलं थंडी नव्हती काय म्हटलं पाठला सुरुवाती तसा आला भारी म्हणून त्यांचा जाम आवडलं ते बोल ते काका हसले हो आयुष्य वाढवते मी ह्या आयुष्य वाढवण्याचं ह्यांचं कसं होतं फटके मारतं फटके मारण्यापेक्षा बुवा असं तुम्ही सांगितलं ना असं सोडूनही मनोरंजन करता येतं म्हणजे यांना तरी विकील संपली म्हटलं तशी 70 कधी 60-70 वर्ष झाल्याशिवाय पेना पेना नाही ना एवढं कमकुवत होती का सांगा त्या का पेनानं मारला मध्ये शेवट मी जाय ना मध्ये गजर घालून मी गेले की मग मी पेनाच जोडला त्याचं चाय बी त्याची सोय बरी करतात मंडळात बोलतात तरी मंडळ त्याला चाय बी आणून देतात आम्ही गजर सुरुवात केलो तरी आमका चायचं होत नाही अजून म्हणजे ही गोष्ट घेण्यासारखी आहे. तो डायरेक्ट सांगता मी म्हणतो ह्याने वेळ काढला नाही तर तकडे गाडी आणून लावीन मी म्हणता घरी जाय आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कुठचा बुवा कुठे बसवा म्हणजे ह्यो मंडळात सांगणार तिचे पैसे वेगळे घेतो की काय तू बुवा खय बसवायचे ते मी सांगतो 2000 रुपये एक्स्ट्रा द्या आमका नको मी त्यांना सांगत नाही विचारा त्यांनी फोन केला नाही तेव्हा मी सांगतो मी फुकट जातो तो विषय बोलत नाही बाबा पण परवडणारा विषय ना डिझेल वाढला तुलावरच काय तू फुकट असं पण एक सेवा भजन करू दिल्याची सेवा डिझेलचे दिलास तरी 5 जणी बाकी काय मग फायद्याचा विषय नाही बक्षीस आणतो तर नाहीच ना तुका 500 येऊन दे नाही तर 1000 येऊन दे तिथं परिणाम माझ्या काय ना माझा जर काय करूचा तर मी करूनच जाणार ते तिसराची 40 मिनिटं होऊन दे नाही तर 45 होऊन दे तर आता तुमचा विषय मी पद्धतीने चालले होते 35 मिनिटं म्हटल्यानंतर पहिला मी 35 मिनिटात आठवलं पण तुम्ही दोन्ही बोनीचा पाळत नाही म्हटल्यानंतर माता हे नियम भंग तुम्ही केला मी किती गप बसा आता बक्षिसा वाचते ती म्हणा बरोबर ना तुका येतं तर तू म्हणली तुला ताक सांगले तू बाकी काय नाही लक्क पडला आता आणि आता सध्या चालू जब तक सांसे चलेगी तुझको चाहूंगा यार हृदयाचा तरी विचार कर सगळे वयो काढला काय खरं नाही भाग विचारलं कशासाठी म्हटलं ताक तेवढंच नाही बरं सांगलंच पडती तर आधी विचारलं ताक कुठचा आहे तो सांग आता वयो काढले आता खा राग सगळे आपलं काय विषय आता गजर म्हणते गपचूप खाली बसवून होतो मरण घेवा दोघी सांगतात आता पेटाचा बघा थोड्या वेळात फक्त मी कांदा लावून दिले आणि हात हा ना बुवा आणि माझ्यात जाऊन नाही असो की त्या म्हणतो मी बोलतोय ना आणखी किती बोललो आणि सुरुवातीत मी समजा जास्त वेळ काढली तर तुमका वेळ मिळत काय बुवा विचार करा
या पद्धतीत मी चाललोय ना. तुम्ही काय तर दोघांनी पेटवा, तुमच्याकडे जास्ती कॉन्सन्ट्रेशन आहे. एक्झॅक्टली समजतं ना तुका? त्यांचं समजलं एक्झॅक्टली, त्यांचं पटकन एक्झॅक्टली समजलं. तुका नाही समजलं का एक्झॅक्टली? फाटली असं नाही. जिथं तिथं चर्चा तुमची झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. आता लोके बोल गाणं असं म्हणायचा तिथं हृदयात घुसा काया, पण ते एवढं तरी घुसता नाही. आता जिथं तिथं चर्चा तुमची झाली, तो कसं घुसवीत माहिती आहे. तो ह्याच गाणं घेऊचायला नावाला तुमच्या डिमांड आली, म्हणजे तो मेलो फुटतो चरित्रात भुसवान मेलो तो अटॅक म्हणजे तर भुसव रे, प्रेमान भुसव, चिप्पल भुसव. बरोबर ना? हो भुसवतो ना तो, साधो माणूस ना घुसवतो येईल तो, पण कसं तरी घुसवता मग मारायला. तुमचा बरोबर हो, तुमचं आता इंग्लिश पण होऊ द्या आता. विश्वास परब यांच्याकडून पुन्हा एकदा 201 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जिथं तिथं चर्चा तुमची झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. जिथं तिथं चर्चा तुमची झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. ओ शे तुम्ही नाटक केलंय ते, ओ शे तुम्ही नाटक केलंय ते, ओ शे तुम्ही नाटक केलंय ते. जास्त घेत नाही, फक्त झलक देते गाण्याची, बाकीचे काय तमुक करून दे. कारण कसा विषय मी नाही म्हटलंय तर मग ह्या नायकीच्या म्हटलं म्हणून सुद्धा मधल्या तो काय गाण्यांचा विषयच नाही. तो काय का नाही काहीतरी इंग्लिश गाणं हो, काय तर वेगळं माता येत नाही. इंग्लिश गाणं म्हणतात वागदेकर बुवा, अप्रतिम गाणं म्हणतात का ते म्हणणार 100%. ते तो काय विषय त्याचा जब तक सासे चलेगी काय म्हणणार. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जाने मेरी जाने मन. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जाने मेरी जाने मन. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जाने मेरी जाने मन. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. ह्याच गाणं ना लहान पोरगो मी काल म्हणताना ऐकले. ह्याच गाणं तो काय म्हणा होतो माहिती आहे. जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जाने मेरी जाने मन. बचपन मेरा भूल म्हणजे त्या बचपननी बोचपन ह्याच काय कळलं परिस्थितीचा बुवा.
पोरगो आणि पोरगी दोघांचा लफडा होता आणि ती गार्डन मध्ये भेटली आणि पोरगी विचारता पोरग्या का शादी का क्या हुआ, पोरगी विचारता त्या पोरग्या शादी का क्या हुआ, तेव्हा तो पोरगो सांगता माँ ने कहा है कि तू अभी बड़ा नहीं हुआ है, शादी के लिए तू बड़ा नहीं हुआ है। तेव्हा ती पोरगी त्या पोरग्याक सांगता अरे शादी के लिए बड़ा नहीं खड़ा होना मांगता है। डोक्यात हात लागा रे, इकडे बघ इकडे बघ, खडा म्हणजे उभा। अरे जोक्स का मतलब जोक्स होता है, खडा म्हणजे उभा, लग्नासाठी उभे नाही रवत असे उतावळे बसत ते। हा तू भडकवता तू काय आता तुमच्यावर डिपेंड दाखवण्याचा काय करू जाता। ओके हा आता पुढचा हजार लफडे तुझे आले ध्यानात माझ्या, हजार लफडे तुझे आले ध्यानात माझ्या, हजार लफडे तुझे आले ध्यानात माझ्या। मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड मस्ताना, मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड मस्ताना, मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड मस्ताना। असं जायचं बुवा 30 मिनिटं होत आली, ठीक आहे गजर चालू करूया। मंडळाकडून चिठ्ठी आली 30 मिनिटं होऊ लागली, बराच बोलले दोन्ही बुवांका, ते जर बोलले गजरात तर अभंगापर्यंत थांबा, त्याच्या अगोदर बऱ्यापैकी बोलते, त्याचा टायमिंग नाही।